यज्ञदान तपःकर्म स्वाध्याय निरतो भवेत् एष एव हि श्रुतियुक्तः सत्यधर्मः सनातनः। सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्मसंघं शरणं गच्छामि सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्मसंघं शरणं गच्छामि सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्मसंघं शरणं गच्छामि। सत्यधर्म प्रणेतारः श्रुतिमार्ग प्रवर्तकाः आचार्याः परमाचार्याः सन्तु जन्मनि जन्मनि। आज खरोखरी आपल्या सगळ्यांसाठी एक अमृत योग आहे, ज्यांचं दर्शन क्षणार्धासाठी व्हावं याच्यासाठी साधक शेकडो हजारो वर्ष तपश्चर्या करतात. त्या परमात्म शक्तीचं आज दर्शन आपल्याला इथे घडलेलं आहे. ज्यांच्या केवळ दर्शन मात्राने संपूर्ण जीवन उत्कर्षित होतं, अशा परम सद्गुरूंच्या चैतन्य पादुकांच्या समक्ष आज आपण दिव्याग्नीचं दर्शन इथे घेतलंय. खरोखरी एक अमृत योग आहे हा. असं म्हटलं जातं की जेव्हा अक्कलकोटमध्ये सद्गुरू देहरूपाने वास करत होते, तर आमच्या गुरुमंदिरामध्ये एक पद म्हटलं जातं. त्यात असं म्हटलं जातं की केवळ त्यांच्या दर्शनाने पशुपक्षी देखील तरुण गेले, त्यांचा देखील उद्धार झाला. अशा ह्या महान अवतार विभूतींचं आज दर्शन आपल्याला इथे घडत आहे. म्हणजे खरोखरी आपलं जीवन इथून पुढे नक्कीच उत्कर्षाकडे, आनंदाकडे, सुखाकडे, आरोग्याकडे वळणार आहे. इतक्या सगळ्या ह्या मोठ्या परिसरामधनं, एवढ्या ह्या सगळ्या जनसागरामधनं निवडून आपल्याला इतक्या लोकांना इथे आमंत्रित करून गुरूंच्या चरणपादुकांचं दर्शन व्हावं आणि त्यांच्या समक्ष बसून अतिप्राचीन ही उपासना इथे करता यावी, हा भाग्याचा दिवस आहे. गुरुकृपा कशी असते याचं वर्णन एका श्लोकामध्ये असं केलंय. मुकम करोतु वाचालम पंगुम लंग येते गिरीम यत कृपा त्वमहं वंदे परमानंद माधवम. तर तुमची कृपा असेल तर ज्यांना बोलता येत नाही ते देखील बोलू शकतील, ज्यांना चालता येत नाही ते मोठीचे मोठे पहाड चढून जातील. आणि तुमची कृपा जर पाठीशी असेल तर जीवनामध्ये अशक्य असं काही राहणार नाही. अशी गुरुकृपेची आकांक्षा घेऊन शिष्य वनोवनी भटकत राहतात. पण सद्गुरू शेवटी ज्यांना आशीर्वाद द्यायचा, ज्यांचं जीवन कल्याणकारी करायचं त्यांनाच निवडतात. आणि जणू आपल्या सगळ्यांना आज गुरुने निवडलेलं आहे, आपली निवड केलेली आहे की आपल्यावरती गुरु कृपा असावी, आपल्याला गुरु सानिध्य लाभावं, गुरु आशीर्वाद लाभावा, म्हणून आवर्जून आज आपल्याला या कार्यक्रमासाठी म्हणून आणलेलं आहे. आम्ही कोणी कार्यक्रम आयोजित करावा आणि आपण त्याला आमंत्रित व्हावं आणि आपण त्या कार्यक्रमाला यावं, इतका हा साधा योगायोग नसतो. ईश्वर दर्शनाचा योगायोग कधी नसतो. ईश्वर दर्शन एक ठरवूनच दिलेलं जातं. आपण कृपांकित आहात, गुरु कृपांकित आहात म्हणूनच आज इथे आलेला आहात. आणि खरोखरी हा दिवस आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये एक अनोखा दिवस ठरणार आहे. कारण ज्यांच्या दर्शनाची ओढ लागून मैलभर लांब रांगा लागून आज अक्कलकोटी लोक वाट बघतायत, त्यात सद्गुरूंच्या चरण पादुका आज आपल्याला आपल्या गावामध्ये दर्शन द्यायला आलेले आहेत. दूर प्रदेशातून लोक अक्कलकोटच्या पुण्यभूमीमध्ये गुरुदर्शनासाठी येतात. हजारोंच्या संख्येने दररोज
अक्कलकोटला भाविक दर्शनासाठी येत असतात आणि ज्यांचं दर्शन घ्यावं अशी आस लावून ते येत आहेत, तेच चालून आज आपल्या घरी आलेले आहेत. त्यामुळे आजचा हा दिवस फार महत्वाचा आपल्यासाठी. जसं म्हणाले, त्यांच्या दर्शन मात्राने असंख्य जीव या भवसागरात तरून गेले. अशा त्या महान अवतार विभूतींनी आपल्या येणाऱ्या प्रत्येक भक्ताचं जीवन प्रफुल्लित व्हावं, प्रत्येक घर उत्कर्षाने आनंदाने भरून जावं, याच्यासाठी म्हणून एक गुरुपीठ स्थापन केलं आणि त्या गुरुपीठाच्या माध्यमातून अति प्राचीन अशी उपासना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून प्रबंध केला की ज्यांनी आम्हाला बघितलं ते भाग्यवान, ज्यांनी आमचं स्मरण केलं तेही भाग्यवान, आम्हाला न बघता केवळ आमच्या नामाच्या श्रद्धेवरती उपासना जे करतील ते त्याहूनही भाग्यवान, अशी आपल्या वर्णन महाराजांनी केलेलं आहे. की आम्ही जेव्हा देहरूपाने अक्कलकोटी वास करत होतो तेव्हा अक्कलकोटमधल्या येणाऱ्या भाविकांनी आमचं दर्शन घेतलं, त्यांचा तो उद्धार झालाच आहे. तर आम्हाला न बघता केवळ आमच्या नावाच्या श्रद्धेवरती शुद्ध भक्ती जे करतील आणि निष्ठेने जे अग्निहोत्र उपासना करतील त्यांचा देखील उद्धार होणार आहे, याची ग्वाही स्वामींनी अक्कलकोटी दिलेली आहे. ज्यांच्या पदकमलावरती शीश नमवून अनेक व्यक्ती सामान्यापासून संतावस्थेपर्यंत गेले, व्यक्तीपासून योगी झाले, त्या चरणकमलांचं आज इथे आगमन झालंय आणि आपल्याला आनंदाची बातमी ही देत आहेत की आपला देखील उद्धार करायचा म्हणून आपल्या घरी आलो आणि आपल्याला तेच सांगायला आलो ज्यांनी त्यांच्या भक्तांना त्या काळी सांगितलं होतं. ते काय होतं? वेदांनी मान्य केलेली, वेदांनी आदेशित केलेली अशी अतिप्राचीन अग्नि उपासना तुमच्या घरी तुम्ही नित्य करावी. स्वामी भक्तीचा आनंद जो अक्कलकोटी मिळतो तो आपल्या घरी देखील प्राप्त व्हावा, याच्यासाठी घर सोडून तुमच्यापर्यंत आलो. त्यामुळे आजचा दिवस आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावा. काही दिवसांपूर्वी भगवान दत्तात्रयांची जयंती साजरी केली आपण आणि अत्यंत पुण्यपावन दिवस आहे तो. कारण भगवान दत्तात्रयांचं स्मरण अवतारांनी देखील केलेलं आहे. ज्यांच्या चरणी आपण शीश नमवतो, अशा ज्यांना देवतुल्य आपण मानतो, अशा सर्व अवतार श्रेष्ठींनी देखील भगवान दत्तात्रयांना आपलं गुरुपद दिलेलं आहे. आत्ताच मी बाबांशी बोलत होतो की राम मंदिराचं काम चालू आहे आणि इथे अनेक कार्यक्रम ते घेत आहेत. त्या प्रभू श्री रामाचं स्मरण करून असंख्य भक्त आज श्रद्धेने त्यांची भक्ती करतायत. त्या प्रभू श्री रामाने देखील भगवान दत्तात्रयांना आपलं गुरुत्व दिलेलं आहे आणि अशा परम गुरूंच्या त्या अति पावन अनादि अविच्छिन्न गुरुपीठावरून चैतन्य पादुका आज आपल्या दर्शनासाठी आलेल्या आहेत. म्हणजे भाग्य प्रभू श्री रामाला लाभलं, जे भाग्य भगवान श्री कृष्णाला लाभलं, तेच आपल्या सगळ्यांना देखील आज लाभत आहे. का हे युगच आता उत्कर्षाचं युग आहे, आनंदाचं युग आहे. प्रत्येकाचं जीवन आनंदोत्सव बनावं, प्रत्येकाचं जीवन श्रद्धेने, भक्तीने, सुखाने, आरोग्याने, समृद्धीने भरून जावं, ह्याच्यासाठीच परमगुरूंनी अवतार धारण करून अक्कलकोटी निवास केला, एक गुरुपीठ स्थापन केलं आणि अशी उपासना प्रत्येक घराघरात पोहोचायची व्यवस्था करून दिली. त्याच्या माध्यमातून ऋषींना ऋषित्व, अवतारांना अवतारित्व व संतांना संतत्व लाभलं होतं. आणि तीच ही अग्निहोत्राची उपासना जी आत्ता आपण आज केली. काळ योगामध्ये लुप्त झालेली अतिप्राचीन अग्नि उपासना जी परमगुरु श्री भगवान दत्तात्रयांच्या गुरु परंपरेमध्ये होती, त्याचं प्रकटीकरण व्हावं याच्यासाठी गुरुपीठ स्थापन करून परमसद्गुरू श्री गजानन महाराजांना आदेश दिला की तुम्ही श्रुतींचं पुनरुज्जीवन करावं आणि अग्निहोत्र उपासना घरघरने जनजनने पोचवावी. आणि त्या कार्याला धरून आज 40 देशांमधनं लाखो लोक अग्निहोत्र करणार आणि जीवन कसं प्रफुल्लित होणार आहे ह्याचा अनुभव घेत आहेत.
अग्निहोत्र आचरणाने काय होतं, मनशांती प्राप्त होते, उत्तम आरोग्य प्राप्त होतं, मुलांवर चांगले संस्कार लाभतात. असे असंख्य लाभ अग्निहोत्राचे आजपर्यंत दिसलेले आहेत. आणि सगळे आपण आपल्या घरी करून आपलं घर, आपला परिवार त्याच चैतन्याने भरून टाकावा, याची स्वामींना अपेक्षा आहे. घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे जे वाक्य स्वामींचं आहे ते कशासाठी आहे? त्या अग्निरूपाने मी तुमच्या पाठीशी उभा आहे आणि ज्या क्षणी स्मरण कराल त्या क्षणी मी तुमच्या बरोबर आहे. त्यामुळे नित्य अग्निहोत्र करा व आमच्या नित्य अस्तित्वाचा अनुभव घ्या, हे स्वामी सांगतायत. तर आजचा हा दिवस आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा आहेच आहे. येणारा काळ देखील आपल्यासाठी आनंदाचा जावा. नववर्ष काही दिवसात सुरू होईल. स्वामी कृपेने, गुरु कृपेने येणारं नववर्ष आपल्या सगळ्यांचं जीवन भरून टाकणारं, आनंदाने, उत्साहाने, समृद्धीने, आरोग्याने, सुखाने आणि येणारा पुढचा सर्व काळ आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदोत्सव बनावा, अशी स्वामीचरणी आज आपण इथे प्रार्थना करूया. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल वाळुंजकरजी व सगळे आपल्या प्रतिष्ठानाचं मी धन्यवाद देतो की अल्पावधीमध्ये हा कार्यक्रम तुम्ही उभा केलात. आपल्या परिश्रमातून एवढ्या मोठ्या जनसागराला आज स्वामी दर्शन घडणार आहे, गुरुदर्शन घडणार आहे. त्यामुळे आपले आभार आहेत. आणि मोठं काम आपण करावं, लोकांच्या कल्याणाचं काम करावं, समाज कल्याणाचं काम करावं, अशी स्वामीचरणी प्रार्थना करा. आणि आजचा दिवस पुनश्च एक वार आपल्या सगळ्यांना नमस्कार. आणि येणारं नववर्ष आपल्या सगळ्यांचं आनंदाने जावं. आणि पुढच्या वर्षी जर हा कार्यक्रम परत आयोजित झाला तर आपापल्या अग्निपात्रामध्ये सगळे अग्निहोत्र करत असतील, अशी आशा आम्ही आपल्याकडनं करतो आणि हीच प्रार्थना गुरुचरणी आज आपण इथं करावं. नमस्कार.